एका पत्रकाराचं निधन झालं, परिस्थिती गरीब होती. आमच्या अहमदनगरला अधिवेशन मी यांच्या कानावर टाकलं, म्हणजे माऊली अधिवेशन होत नाही, तुम्ही माझ्या गाडीत बसा. आणि त्यांनी 11,000 रुपये आणि 1 वर्षाचा किराणाच्या सोबत खरेदी केला आणि आम्ही त्याच्यात डायरेक्ट पोहोचलो. लाखो रुपये जेव्हा जेव्हा असते अशी माऊली जेव्हा पत्रकाराला भेटते, ती संघटना कधी मागे येत नाही. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या आरोग्य कार्यासाठी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खर तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आपलं 27वे राज्यस्तरीय अधिवेशन आज आपण वाशिम जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातून माझे गुणवंत, ज्ञानवंत, बुद्धिवंत, ज्ञानाची तुषार उडवणारे माझ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि आमच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील भूमिपुत्र रामगिरी व्यासजी महाराज, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले दुसरे महाराज, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, त्याचबरोबर या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष अशोकजी देडे, त्याचबरोबर आमचे प्रदेश संपर्क प्रमुख वैभवजी स्वामी, आमचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय सुरेशजी खोसे, त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष रुपेश किशोर राई सागळा, त्याबरोबर उपस्थित असलेले आमचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथजी जाधव, त्याचबरोबर या अधिवेशनासाठी आमच्या 36 जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व जिल्हा अध्यक्ष आणि या प्रदेश कार्यकारिणीमध्ये माझ्याबरोबर गेले 25-26 वर्षांपासून काम करणारे माझे सर्व पदाधिकारी, खरं तर सर्वांसाठी एक खुलं अधिवेशन आपण ठेवत असतो आणि 27व्या राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचं भाग्य आम्हास या वाशिम पावन भूमीमध्ये प्राप्त झालं. आणि जे स्वागत आमचं या ठिकाणी केलं ते या नगरीतील आणि ज्यांनी स्वतःचा मोठेपणा दाखवून स्वागत आमचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेशजी सोमानी यांच्याकडे करण्यास सांगितलं असे सारडाजी साहेब आपलं स्वागत. खरं तर प्रत्येक माणसापाशी दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असावं लागतं आणि अशा या आमच्या 27व्या राज्यस्तरीय अधिवेशन या नगरीमध्ये संपन्न होत असलेल्या या अधिवेशनासाठी आपण सर्व व्यापारी बांधवांनी, सर्व जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी योगदान दिलं, त्याबद्दल मी राज्य सेक्रेटरी या नात्याने त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. खर तर पत्रकारांकडे पाहण्याचा या समाजाचा दृष्टिकोन वेगळा जरी असला तरी आम्ही मात्र देणारे पत्रकार आहोत, आम्ही घेणारे पत्रकार नाही. ही माझ्या संघटनेची ओळख आहे. म्हणून आम्ही या संघटनेच्या माध्यमातून सुखात नव्हे तर दुःखात उभे राहण्याचं काम करणारी आमची संघटना. म्हणून या संघटनेचा विस्तार गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, ओडिशा असेल, मध्य प्रदेश असेल, अशा 7 ते 8 प्रांतिक राज्यांमध्ये काम करत असताना आपण पत्रकारिता लिखाणाच्या माध्यमातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी पत्रकारिता करणारे माझे पत्रकार बांधव. आणि खरं तर या संघटनेचं आम्ही काम करत असताना 365 दिवसांपैकी 265 दिवस आपण सामाजिक काम करत असतो. कारण पत्रकारांकडे भरपूर काही असतं आणि लोक जे म्हणतात त्याला आम्ही फाटा देण्याचं काम आम्ही या राज्य मराठी पत्रकार संघ आणि राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून केलेलं आहे. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती इतकी भयानक होती, त्या काळात देखील आपल्या संपूर्ण राज्यातील पत्रकारांनी किराणा साहित्य असेल, माझा इंदापूरचा तालुका अध्यक्ष, एका तालुका अध्यक्षाने 4 कोटी रुपयाचा किराणा गोरगरिबांना वाटप केला. एवढं ताकद माझ्या राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. या पलीकडे जाऊन पुढे आपत्ती आली असेल, पुढे वाघांनी जर एखादं कुटुंबातील मुलाला किंवा कोणत्या वेळेला काही केलं असेल तर आपण त्यांच्यासाठी मदत देत असतो. पत्रकारावर जर वेळप्रसंग आल्यानंतर देखील संघटना उभी राहत असते आणि म्हणून अशी उजरमोड बांधलेली ही संघटना आणि आपण नेहमी समाजाचं काम करत असतो आणि समाजाचं काम करत असताना आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही ही पत्रकारिता करणारे आपण खरे पत्रकार आहोत. आणि या ठिकाणी आज
वर्षभरामध्ये आपण विभागीय अधिवेशन घेत असतो, पण राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचं आपलं हे 27वे राज्यस्तरीय अधिवेशन. या संघटनेमध्ये काम करणारे सर्व नामवंत विधितज्ञ असतात. या संघटनेचे विश्वस्त एबीपी माझाचे संपादक राजीवजी खांडेकर असेल, भरतकुमार राऊत असेल, कुमारजी केतकर असेल, अशा ह्या मंडळींची संघटना. आणि या संघटनेचे बुलंद तोफ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते या संघटनेचे राज्य संघटक माननीय संजयजी भोकरे साहेब असतील, विद्यमान अध्यक्ष गोविंदजी वाकडे असेल, या सर्व मंडळींनी माझ्याबरोबरच संघटनेमध्ये काम करणारा माझा प्रत्येक जिल्हाध्यक्ष असेल, तालुका अध्यक्ष असेल, माझा सभासद असेल, हा संघटनेच्या माध्यमातून हा त्याच्या भागातील काही प्रश्न असेल तर ते सोडवण्याचं काम करत असतो. मी नेहमी म्हणत असतो, आमदार, मंत्री, खासदार हे 5 वर्षाचे असतात, पण आपण पत्रकार आहोत, आपण कायमस्वरूपी असतो. ज्यांच्यावर अन्याय होतो, या देशाच्या न्यायाधीशांवर अन्याय झाल्यानंतर त्यांना देखील पत्रकारांकडे यावं लागतं. एवढी आपल्या पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या समाजाचा चांगला आहे. आणि आपण देखील आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही यासाठी आपण काळजी घेणारे आपण खरे लेखनिक पत्रकार आहोत, याचा मला अभिमान वाटतो. आपण या समाजातील पुरस्कार देणारे, पुरस्कार घेणारे याबाबत वेगळी चर्चा होत असली तरी राज्य पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ज्यांना ज्यांना आम्ही सन्मानित करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं त्यांची देखील दखल आम्ही पत्रकार मंडळी घेत असतो. पुरस्कार कुणालाही दिला जात नाही, त्याच्या कार्याची पावती दिली जाते. या ठिकाणी माझ्या अगोदर ज्यांनी सांगितलं 5 करोड वर पाणी सोडून स्वतःचा व्यवसाय निर्माण करणारे अशा हिऱ्यांची दखल आम्ही घेणारी आमची राज्य पत्रकार संघटना आहे. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो, आम्ही सुखात नव्हे तर दुःखात राहणारी आमची राज्याची पत्रकार संघटना आणि आमच्या राज्याचे पदाधिकारी म्हणून आम्ही काम करत असतो. आणि हे काम करत असणारे माझे शिलेदार ज्यांनी ज्यांच्या भागात उल्लेखनीय कार्य केलं अशा हिऱ्यांचा देखील आमचे जिल्हाध्यक्ष असतील, संघटनेचे पदाधिकारी असेल, यांचा देखील आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. खरं तर संघटनेच्या माध्यमातून चांदा ते बांधा अशी आपली ही संघटना आपण बांधण्याचं काम केलं. या पलीकडे जाऊन सुखात दुःखात ही जरी ओळख आपली असली तरी आपला वाशिमचा पत्रकार माझा जर कोल्हापूरला गेला, कोल्हापूरचा पत्रकार पुण्याला गेला, पुण्याचा पत्रकार गोव्याला गेला, गोव्याचा पत्रकार दिल्लीत गेला, दिल्लीतला पत्रकार मध्य प्रदेशमध्ये गेला, तर त्या ठिकाणी काही जर अडचण आली तर त्या ठिकाणचं संघटन हे आपण चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे. आपल्या संघटनेतला कोणताही पदाधिकारी, कोणताही सभासद तुला जर त्याच्या कुटुंबावर काही जर वेळ आली, कोरोना काळामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला, त्यावेळेस या राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील 50 लाख रुपयांचा विमा कवच दिला जाईल. मात्र या सरकारने कोणत्याही प्रकारचा GR काढला नाही. मात्र आपण आपल्या पत्रकार संघाच्या वतीने तो कोणत्या संघटनेचा आहे यापेक्षा तो पत्रकार आहे आणि त्या पत्रकाराला मदत करणं म्हणून आपण आर्थिक मदत प्रत्येक 240 पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचं काम आपण राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं. आता आपण ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये बीड भागामध्ये परिस्थिती आली, त्या भागात देखील आपण पत्रकार संघाच्या वतीने किराणा जे साहित्य लागलं ते सुद्धा आपण 3 ते 4 गाड्या वितरण केलं. महाड चिपळूण या भागात ज्यावेळेस आपत्ती आली त्या भागात देखील 7 ते 8 ट्रक साहित्य आपण त्या ठिकाणी दिलं. आपण जर म्हणायला गेलो तर मग पत्रकार संघटना ही आपल्या अस्तित्वाची आहे. पत्रकार संघटना ही आपली मातृसंस्था आहे. पण आपण देखील पत्रकार संघटनेत काम करत असताना आपल्याला देखील देण्याचं माहित आहे, घेण्याचं माहित नाही. आपण देणारे पत्रकार आहोत, आपण घेणारे पत्रकार नाही, ही आपण आपली ओळख निर्माण केलेली आहे. आणि जर संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी आपण 365 दिवसापैकी 265 दिवस आपण सामाजिक उपक्रम राबवत असतो. आणि मग त्यामध्ये कुणाला अडचण असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल, त्या ठिकाणी दानधर्म करायचं काम करायचं असतं ते आपण नेहमी करत असतो. आणि अशा या 27व्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये आपण राज्यभरातून गेल्या 2 दिवसापासून प्रवास करत या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व पदाधिकारी ज्यांचा सन्मान या ठिकाणी होईल त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो. संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी आपण प्रदेशाध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे बदल होत असतात आणि हे बदल होत असताना सर्वांना संधी देणं हे आपलं काम असतं. आणि सर्वांना संधी देत असताना ज्याचं काम चांगलं आहे त्याला संधी देणं हे संघटनेचं काम परम कर्तव्य समजून यावर्षी मागच्या वर्षी गोविंदजी वाकडे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे पाहिली. यानंतर पुढील आपल्या राज्यस्तरीय कोर कमिटीच्या मीटिंग मध्ये पुन्हा एकदा आपण प्रदेशाध्यक्ष पदाची संधी लवकरच
आपण निलेश सोमानी यांच्याकडे देऊ. ज्यावेळेस पुण्याची बैठक होईल, राज्य संघटक संजयजी भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोकजी वानखेडे आणि सर्व आमची राज्य कोर कमिटी बसेल, त्यावेळेस निलेशजी सोमानी यांचं संघटन आणि कौशल्य हे बघून पुन्हा एकदा एका सर्वसामान्य ग्रामीण भागातील सुपुत्राला देखील पदाची संधी देणं हे राज्य पत्रकार संघाने खरी ओळख निर्माण करून दिलेली आहे. आणि हे काम करत असताना सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, राज्याचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी मिळून या संघटनेचा वटवृक्षात रूपांतर केला. आणि हा वटवृक्ष आज आपल्याला नेहमी सुचवतो, आपला वटवृक्ष नेहमी सांगतो आपण देण्याचं काम करावं आणि आपण देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याचे हात घ्यावे असं नाही. तर आपण देखील हे काम करत असताना सुखात नव्हे तर दुखात राहण्याचं काम आपण सर्व समाजाबरोबर केलेलं आहे. आणि म्हणून तर आज आपल्या राज्यातील ही संघटना सर्वात मोठी संघटना म्हणून आपण नावारूपाला आणलेली आहे. अनेक संघटना आहेत, अनेक संघटना ओळखपत्र देत आहेत, पण एखाद्या पत्रकाराच्या कुटुंबावर वेळ आल्यानंतर त्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संघटना आहे. आमची संघटना, मी आवर्जून सांगतो, गेल्या 25 ते 26 वर्षापासून या संघटनेत काम करत असताना मग आमच्या संघटनेचा तो सभासद आहे किंवा दुसऱ्या संघटनेचा तो सभासद आहे, यापेक्षा त्याच्या कुटुंबाला मदत करणे हे माझं परम कर्तव्य समजून आपण राज्यातील नव्हे राज्याबाहेरील देखील पत्रकार असो त्यांना मदत करण्याचं काम आपण या संघटनेने केलेलं आहे. म्हणून ज्याचं म्हणा आपल्या याच्यात नेहमी म्हणतात, ज्याचं कुंकू लावावं त्याचा प्रपंच करावा, ज्याचं कुंकू लावावं त्याचा प्रपंच करावा, ही संस्कृती आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिली. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपण देखील पत्रकार आहोत. आपण देखील पत्रकार असल्यानंतर आपण देखील ज्या संघटनेचं नेतृत्व करता त्या संघटनेचं शेवटपर्यंत काम करावं ही माझी अपेक्षा राहील. पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना नवीन वर्षामध्ये संधी मिळेल त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करेन. खरं तर मला अतिशय आनंद वाटला, आमच्या भागातील व्यास महाराज, अयोध्येमध्ये जे अध्यक्ष आहेत व्यास महाराज, त्यांचे ते बंधू, ते देखील बेलापूर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातले, आणि त्यांच्याबरोबर आज मला बसण्याची माझी पात्रता नसावी पण त्यांच्याबरोबर बसण्याची मला संधी मिळाली. ते आमचे व्यासजी महाराज ते देखील या ठिकाणी आले. खरं तर जिथं पिकतं तिथं कधी विकत नसतं, पण या ठिकाणी असं मागाशी सांगितल्याप्रमाणे किती मोठं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालं. आणि या व्यासपीठावर ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले, ज्यांना ज्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्या सर्वांचं स्वागत करतो. आलेल्या सर्व माझ्या जिल्हा अध्यक्षांचं स्वागत करतो. कारण प्रवास करत असताना हा प्रवास अनेक लाखो 700 ते 800 ते 1000 ते 1200 किलोमीटरवरून प्रवास करत असतात. अशा या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले आमचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष भगवानजी चंदे असल, दत्ता गाडगे असल, गणेश आंबिलवादी असल, नंदुरबारचे राजेंद्र मराठे असल, नाशिकचे लक्ष्मण डोरस असल, निफाडचे राजेंद्र थोरात असल, आमचे धुळ्याचे जितेंद्र राजपूत असतील, सुनील भोळे जळगावचे असतील, राजेंद्र पाटील जळगाव ग्रामीणचे असतील, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे संजय जगदाळे, सोलापूरचे मनीष के, साताऱ्याचे प्रवीण कांबळे, साताऱ्याचे शहर अध्यक्ष चंद्रकांत पवार, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सांगलीचे जिल्हाध्यक्ष शेखर जोशी, सांगलीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी, त्याचबरोबर आमचे ठाण्याचे सतीश कुमार भावे, आमचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, त्याचबरोबर सिंधुदुर्गचे आमचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीजी कदम, रायगडचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे, त्याचबरोबर आमचे पालघरचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील, आमचे मराठवाड्याचे जिल्हाध्यक्ष छबराव टाके, आमचे बीडचे जिल्हाध्यक्ष श्रीमती आयशा शेख, त्याचबरोबर आमचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, त्याचबरोबर परभणीचे जिल्हाध्यक्ष दिलीप माने, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानन मगर, नांदेडचे जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे, आमचे लातूरचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, आमचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष धनंजय पाटील, त्याचबरोबर आमचे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगावकर, त्याचबरोबर आमचे अमरावतीचे शहर अध्यक्ष अशोक शृंगारे, त्याचबरोबर आमचे अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजशे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सुभाष लहाने, वाशिमचे शहराध्यक्ष पप्पू घुगे, वाशिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण शहा, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष शैलेश दहाके, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम भांडारकर, आमचे चंद्रपूर आणि गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरगरे, आमचे वर्धाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोद पानबुरे, त्याचबरोबर आमचे भंडारा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सदाशिव डेंगे, आमचे गडचिरोलीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष इरफान शेख, त्याचबरोबर आमचे गडचिरोलीचे शहर अध्यक्ष रुपराज वाकोळे, त्याचबरोबर या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले आमचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेशजी पालकर, त्याचबरोबर या अधिवेशनात उपस्थित असलेले आमचे नागपूर विभागाचे अध्यक्ष अनुपम कुमार भागर्व.
खरं तर हे सर्व पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित राहिले, कारण हे अधिवेशन पत्रकारांचं आहे आणि आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नामोल्लेख घेणे हे माझं राज्य सेक्रेटरी म्हणून काम आहे. शेवटी मंत्री महोदय येतील, मंत्री महोदय जातील, पण या संघटनेच्या अधिवेशनासाठी येणारा माझा पदाधिकारी